सीएसएस कुठं लिहितो बेसिकली हेडर टॅग मध्ये असतो. ठीक आहे, हेडर टॅग कुठं आहे इथं साईडला चेक करू. हेडर टॅग इथं आहे. बेसिकली दिस इज नॉट हेडर, हेड टॅग. आय होप हेड टॅग इज देअर. ओके, हेड टॅग मध्ये सीएसएस चा फाईल, व्हेरी सीएसएस फाईल, सगळे लिंक सीएसएस चे रिमूव्ह करू वन बाय वन. ठीक आहे, विदाउट सीएसएस यू कॅन अचीव बाय युझिंग HTML. हा अचीव करू शकता तुम्ही. ठीक आहे, हा इमेज वगैरे स्क्रीनवर आणू शकता. हे नॉलेज येत असेल तुम्हाला, हे कसं आणलंय, कंटेंट कसं आणलं, त्याला कसं लिंकेबल ब्ल्यू कलर मध्ये कसं केलंय. ओके, हे ऑर्डर लिस्ट आहेत बघा सगळे. ठीक आहे, अनऑर्डर लिस्ट आहेत बेसिकली, नॉट ऑर्डर लिस्ट. डॉटेड ने इंडिकेट होतो. त्यानंतर ना हा कंटेंट तुम्ही आणू शकता. म्हणजे आयडिया तर येतोय ना, हा एनिमेशन आहे, गिफ एनिमेशन. विदाउट सीएसएस न यूज करता तुम्ही एवढं करू शकतात आता. ठीक आहे, हे एवढं नाहीये, ह्याच्यासाठी मी सांगतो नंतर ना. बाकी सगळं फॉर्म्स वगैरे बघा, तुम्ही ऑलरेडी क्रिएट केला. विदाउट सीएसएस सेम HTML कंटेंट असाच असतो. ठीक आहे, आता सीएसएस अप्लाय केल्यावर हा वेबसाईट असा दिसतो. सीएसएस बेसिकली यूज फॉर स्टाईल पर्पज यूज करतो, स्क्रीनच्या स्टाईल साठी. देर आर 3 टाइप्स, इनलाइन, एक्सटर्नल, इंटरनल. Let introduction done, sentence done, selector. Let's talk about selector. Put heading ला selector म्हणून. ऑलरेडी सिलेक्टर माहिती आहे, आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, एलिमेंट सिलेक्टर. आता आम्ही काही बघणार आहे, सुडो सिलेक्टर बघणार आहे. ठीक आहे, कॉम्बिनेटर सिलेक्टर बघणार आहे. सिंपल सिलेक्टर तर मी ऑलरेडी केलंय क्लास आणि आयडी ना. ते सोडून अजून कोणतं आहे. कॉम्बिनेटर सिलेक्टर आहे, सुडो एलिमेंट सिलेक्टर आहे, सुडो क्लास सिलेक्टर आहे, ऍट्रिब्यूट सिलेक्टर आहे. ठीक आहे, हे तिन्ही बघू आता. ते काय मिनिंग आहे सिलेक्टरची. फक्त हेडिंग्स लिहून घ्या. सीएसएस सिलेक्टर्स म्हणजे सिलेक्टर कशासाठी यूज करतो, बेसिकली एखाद्या आयडी पिक करून त्याला सीएसएस अप्लाय करण्यासाठी यूज करतो. ठीक आहे, just simply write these headings. Okay, combinator selectors, pseudo class selector, pseudo element, attribute selector. No head. Let me talk about simple selector. We already covered simple selector. Simple selector is basically what? ID, name, class. Okay, हे आम्ही ऑलरेडी डिस्कशन केलं. नेमला कसं लिखू शकतो, आयडी कसं, क्लास सिलेक्ट, ते मी डिस्कस नाही करणार. तर कॉम्बिनेटर सिलेक्टर कोणते आहेत बघूया. मे बी आयकॉन्स असतील, हॅश. ओके, कॉम्बिनेटर्स. ठीक आहे, हा कॉम्बिनेटर सिलेक्टर बेसिकली. लेट्स टॉक अबाउट कॉम्बिनेटर. आता बघा कसं असतं सीएसएस मध्ये माहिती का. आता काही सिच्युएशन मध्ये असं येतो. ठीक आहे, आता होल होल बॉडीला बॅकग्राऊंड कलर रेड वगैरे द्यायचं असेल, ब्ल्यू वगैरे द्यायचं होल बॉडीला. जे पण तुम्ही इव्हन एकदा रिस्पेक्टिव्ह एका आयडी सिलेक्ट करून एखाद्या सेक्शनला जरी तुम्ही एक बॅकग्राऊंड दिलं, रेड ब्ल्यू. आता सांगतो, चला आपण तसं देऊन बघू. ड्यू घेतो. ठीक आहे, एक ड्यू झाला. याचा बॉक्स 1 लिहितो.
बॉक्स 2, ह्याच्यामध्ये बॉक्स 3. ठीक आहे, तिन्हीला आयडी देऊ. बॉक्स 1, ठीक आहे, बॉक्स 2, बॉक्स 3. ठीक आहे. आता ह्याला CSS कसा देता येतो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. इनलाईन यूज करा, नाहीतर इंटरनल यूज करा, एक्सटर्नल यूज करा. मी बेसिकली इंटरनल यूज करतो, कारण एकाच पेजवर होऊन जाईल. अंडरस्टँडिंग साठी बेटर आहे. तुम्ही एक्सटर्नल प्रेफर करा मोस्ट. ठीक आहे, हॅशटॅग ओके, बॉक्स 1. ठीक आहे, ह्याचा काय करतो, बॅकग्राऊंड कलर पाहिजे असेल तर बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू, आणि त्याची हाईट आणि विड्थ ठेवतो, कारण किती हाईट पाहिजे किती विड्थ पाहिजे बॉक्स सांगायला पाहिजे ना. हाईट ठेवतो 400 px. ओके, px मध्ये असतं इथं. ठीक आहे, देन टॉक अबाउट नॉट 200 px, स्मॉल घेऊ. आणि विड्थ 600 px ठेवू. सर नाही, कोणतं सर पाहिजे? 800 px. ओके, विड्थ 800 px. एक बॉक्स बघू कसं दिसतंय बेसिकली. आता लेट मी रन. एक बॉक्स असा दिसतोय. आता सेकंड बॉक्सला पण डिझाईन करू, सेम करू, फक्त कलर चेंज करू त्याचे. सेम प्रॉपर्टी असतील, फक्त हॅश इथं ड्यू टू असेल, बॉक्स 2 असतील इथं. ठीक आहे, पेस्ट करा. तर फक्त बॅकग्राऊंड कलर चेंज करू. दिस टाइम वी टेक येलो. ठीक आहे, कन्फ्युजन होणार. RGB काय आहे परत, येलो. ठीक आहे, आता सेम फॉर थर्ड बॉक्सला करा, बॉक्स 3. त्याचा कलर वेगळं ठेवतो. आउटपुट चेक करू. 3 बॉक्स क्रिएट झाले. तिन्ही बॉक्सचा हाईट विड्थ डिफाईन केलं. ठीक आहे, आणि ह्याचं बॅकग्राऊंड कलर बघा. बॅकग्राऊंड कलर तरी काय आहे, इकडचा साईडचा बॅकग्राऊंड कलर तो व्हाईटच आहे. ठीक आहे, मग तुम्हाला ह्याचं बॅकग्राऊंड कलर चेंज करायचंय, ग्रीन, येलो किंवा काही तर ब्लॅक मध्ये ठेवायचं असेल, देन व्हॉट इज द टॅग्स टू यूज. ओके, ही बेसिकली काय आहे, तो पूर्ण बॉडी आहे. तर तुम्ही काय करणार, बॉडी, बॅकग्राऊंड कलर. ओके, इथं काय ठेवायचं आपल्याला, कोणतं ठेवू, लेट मी पुट हे वाला घेऊ. ठीक आहे, अक्वा, थोडाफार लाईट ब्ल्यू आहे. हे बघ, बॉडीला काय झालं, ब्ल्यू सेट झालं, बाकीच्या गोष्टी जे आहेत ना कलर साठी झाले. पण मला काही ठिकाणी असं होत आहे ना, काही ठिकाणी असं ठेवायचे ते, ह्याच्यामध्ये किती पण फॉन्ट्स वगैरे आहेत ते सगळ्यांचे फॉन्ट्स सेमच ठेवायचे. आय डोंट वॉन्ट टू चेंज. बॉडी कलर सगळीकडे तेच, बॉडीचं जे डिफरंट असं ना. आता बघा, ही एक पेज आहे आणि दुसऱ्यामध्ये अजून एक पेज आहे बघा, ह्याच्यामध्ये पण बॉडी आहे. पण मला सगळीकडे बॉडीचं पेज काय पाहिजे, सेम पाहिजे. मग तुम्ही त्याच्यासाठी काय यूज करणार, युनिव्हर्सल CSS यूज करता. युनिव्हर्सल CSS म्हणजे काय असं माहिती का, एकदा तुम्ही अप्लाय केले स्टार करून, डिफॉल्ट तो बॉडीला अप्लाय होतो. व्हेर इज अ कोड. आता का सरांना विचारू, सर काय म्हणतात. ते करतील का, करू द्या, नो प्रॉब्लेम. आणि नाव माऊस आहे का कोणाकडे, माऊस आहे कोण तुमच्याकडे, द्या. तिथं ठेवून खा. इट्स व्हेरी हार्ड. ठीक आहे.
इट्स फाईन. ओके. करेक्ट. युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणून आहे. ठीक आहे. वी कॉल दॅट फॉर युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टर काय असतो? वन टाइम तुम्ही सिलेक्ट केले, ठीक आहे, एका टाइम तुम्ही सिलेक्ट केले, मग ते होल बॉडीला अप्लाय होऊन जाते. युनिव्हर्सल सिलेक्टर कशाला म्हणायचं? स्टार आयकॉन युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणायचं. ठीक आहे. युनिव्हर्सल सिलेक्टरचं फक्त असं लिहून घ्या, युनिव्हर्सल सिलेक्टर, आणि दॅट बी इंडिकेटेड विथ दिस. ठीक आहे. युनिव्हर्सल सिलेक्टरला कसं लिहितात? बेसिकली दिस इज युनिव्हर्सल सिलेक्टर, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे बॅकग्राऊंड कलर ठेवतात ना, तो बॉडीला अटॅच होतोय बेसिकली. ठीक आहे. आता नाही झालं, कारण आता आपण काय केलं, बेसिकली बॉडीला काय करून दिलं होतं? कलर दिलं होतं, म्हणून ते नाही झालं. पण युनिव्हर्सल बेसिकली कशासाठी यूज करतात? फॉर युनिव्हर्स. तुम्हाला तुम्ही एखाद्या कोणता तर कलर नाही दिला कोणत्या इक्विपमेंटला, तो स्टार मध्ये जे कलर आहेत ना, तो ऑटोमॅटिकली घेतो. युनिव्हर्सल सिलेक्टर आपण अजून एकदा सिलेक्टर मध्ये बघू. ओके. फक्त आयकॉनवर वगैरे आहेत सिलेक्टर. ठीक आहे. कॉम्बिनेटर सिलेक्टर बेसिकली आयडी सिलेक्ट, आयडी आणि क्लासेस यूज करतात सगळीकडे, पण ह्याचं नॉलेज पाहिजे तुम्हाला ऍटलिस्ट. ठीक आहे. समजा ही सेकंड जो लाईन आहे ना, फक्त ड्यू मध्ये जेवढं पण पॅराग्राफ आहे तेवढ्या पॅराग्राफला येलो कलर करून देते, ड्यूच्या बाहेरच्या गोष्टीला करत नाही. ठीक आहे. हे कोणतं सिलेक्टर झाले? हे डिस डिसेंडेंट. ओके. डिसेंडेंट कॉम्बिनेटर्स झाले. ठीक आहे. हे कसं होतंय? एकदा लाईव्ह एक्झाम्पल बघू. ठीक आहे. आता हे बॉक्सेस आहेत ना, आता बॉक्स मध्येच घेऊया. इथं मी काय करतो, बॉक्सेस मध्ये एक पॅराग्राफ घेतो. त्या दिवशी सांगितलं होतं, चला अजून एकदा सांगतो. ठीक आहे. इथे कॅपिटल मध्ये लिहितो सगळे हॅलो. ठीक आहे. ते स्मॉल मध्ये. मी आता सीएसएस मध्ये काय लिहितो माहिती का? आता मी कोणतं डिस्कशन करत होतो, डिसेंडिंग कॉम्बिनेटर डिस्कस करत होतो. हे बेसिकली काय करतोय, असं काही सिच्युएशन असतो, लॉट ऑफ टाइम दी सिच्युएशन कम्स, खूप वेळा असं सिच्युएशन होतो, मला फक्त डिव्हिजन मध्ये पॅराग्राफ जे आहेत ना, जेवढं पण पॅराग्राफ डिव्हिजन मध्ये आहेत, फक्त त्यालाच मला कलर चेंज करायचे. ठीक आहे. लेट टॉक अबाउट. ते मी बॉक्स वनचं कंटेंट आहे, फर्स्ट आउटपुट चेक करूया. ठीक आहे. ते दोन लाईन आलेत. बेसिकली युनिव्हर्सल ते ब्लॅक दिल्यामुळे तो ब्लॅक घेतोय, कारण आतापर्यंत कोणता कलर नाही दिला होता ना, ते सांगायचं होतं मला. हे थोडं काय करतो, ऑफ करून ठेवतो. त्याला बॉक्सचा कलर पण थोडा वेळा कमिट करतो. ठीक आहे. आता मला डिव्हिजन मधल्या दिसत का नाही, स्क्रीन लाईट मुळे दिसत नाही का? दिसते स्क्रीन. जस्ट वेट फॉर 5 मिनिट्स, तो करेल. चल ठीक आहे. मला हा डिव्हिजन दिसतोय ना, मी इथं ओपन केलोय, इथं क्लोज आहे. फर्स्ट बॉक्स आहे, हा सेकंड बॉक्स आहे, हा थर्ड बॉक्स आहे बेसिकली. ठीक आहे. जिनी मध्ये कंटेंट आहे. इथं आउटसाइडला पण एक पॅरेग्राफ आहे. मला हे आउटसाइडचे पॅरेग्राफला कलर नाही द्यायचे पॅरेग्राफला, पण इनसाइड फक्त डी मधल्या कलर्सलाच कलर द्यायचे. तुम्ही कसं करू शकता? ह्याला क्लास देऊ शकता, ह्याला क्लास देऊ शकता. एक वे आहे, तुम्ही त्या क्लास देऊन करू शकता कलर बॅकग्राऊंडचे. दुसरं असं बी आहे ना, पहिला ड्यू सिलेक्ट करा. ओके. ड्यू मधलं पी सिलेक्ट करा. ह्याच्यामध्ये अजून पण कंटेंट असू शकतो, ह्याच्यामध्ये H1 असू शकतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये H1 टॅग्स वगैरे असू शकतात. ठीक आहे.
H1 टॅग वर असतात, पण मला H1 टॅग कलर नाही पाहिजे, तो यासाठी तसंच राहायला पाहिजे. फक्त डी मधले पी जेवढा आहेत ना तेवढे कलर्स बॅकग्राऊंड इमेज असू शकतो. इन युअर सिच्युएशन, दिस इज एक्झाम्पल साठी मी कंटेंट घेतलाय. तुमचं सिच्युएशन असू शकतो, बॉक्सेस असू शकतात, ठीक आहे, रेस्पेक्टिव्ह. आणि त्यामध्ये व्हिडिओ असू शकतात, बॉक्सेस असू शकतात, एलिमेंट असू शकते, ठीक आहे. बेस्ड ऑन रिक्वायरमेंट तुम्ही जे टास्क करतायत ना त्याच्यावर डिपेंड होत आहे, काय पण होऊ शकतात. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही हे यूज करायचं कॉम्बिनेटर्स, ठीक आहे. विच वन? सिम्पली फर्स्ट ड्यू सिलेक्ट करा, त्यामधला पॅराग्राफ, बॅकग्राऊंड कलर किंवा कलर लिहू, ठीक आहे. हे जे आहेत ना हे पण थोडं पर्यंत कम्प्लीट करतो. लेट नाव चेक. दोन असं बघायला गेलो ना, दोन पॅराग्राफ जे आहेत, ठीक आहे. दिसतंय आता, कोड पण दिसत असेल, साइड बाय साइड कोड पण ऑब्झर्व करा. इथं ऑलरेडी पॅराग्राफ होतं, ठीक आहे. सुधीर सर, येस, तुमची स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन नाही दिसते, नाही दिसत सर. लेट वेट मिनिट. ओके, सॉरी. ओके, नाव विजिबल राईट? आता विजिबल आहे का? हो सर. ओके, थँक्यू. बघा ऑलरेडी वर पण हॅलो पी आहे, आतमधला ड्यूचा फक्त ड्यू मधला पी जेवढा आहेत ना तेवढ्याचा कलर चेंज झालाय. पण मला सगळ्याचं कलर, सगळ्या पॅराग्राफचं कलर चेंज पाहिजे असेल तर मी फक्त इथं काय करतो, ड्यू रिमूव्ह करून देतो इथलं फक्त. हे काय होतो, सगळे जेवढ्या पण पी आहेत ना तेवढ्यांचा कलर काय करून देतो, ब्ल्यू करून देतोय, ठीक आहे. पण रिस्पेक्टिव्ह पाहिजे असेल तर फर्स्ट काय करा, आता अजून पण असू शकतं, ठीक आहे. आता तुम्ही, आता हे नॉर्मल आहे, हे बेसिक झालं. अजून पण काय असू शकतो, हे दोन ड्यू आहेत ना, हे अजून एखादा टॅब मध्ये असू शकतो, दोन्ही पॅराग्राफ. अजून एक ड्यू मध्ये परत दोन टॅग आहेत, मग तेव्हा काय करणार, ड्यू ड्यू पी, ड्यू मधला ड्यू, ड्यू मधला ड्यूचं पी. म्हणजे एलिमेंट वाईज सिलेक्ट करा, सिम्पली मिनिंग आहे एलिमेंट वाईज सिलेक्ट करा. पॅराग्राफ असेल तर पी सिलेक्टर, ही एलिमेंट सिलेक्टर आहे ना, आपण त्याचं डिस्कशन केलं पॅराग्राफचं. एखाद्याचं बॉक्स मधलं पाहिजे असेल तर पहिला ते बॉक्स सिलेक्ट करायचं, बॉक्स मधलं कंटेंट सिलेक्ट करायचं. सेक्शन पण असू शकतो, ड्यू असू शकतो, ठीक आहे, काही पण असू शकतोय. पण एवढं सांगायचं की जर आतलं कंटेंट रिस्पेक्टिव्ह जर कलर करायचं असेल तर फर्स्ट सिलेक्ट दर पॅरेंट, हे पॅरेंट चाइल्ड म्हणायचे ह्याचे. हे बघा, ही पॅरेंट आहे ड्यूचं. हा जर क्लोज केला ना बॉक्स वन, ते कंटेंट पूर्ण क्लोज होते. हे बघा, पूर्ण क्लोज झाला, त्यामध्ये ते कंटेंट आहे असं मिनिंग होतं. दिस इज पॅरेंट ऑन. जर याच्यापर्यंत पोहोचायचं असेल ना, लेट फर्स्ट प्रेफर दिस, हा ड्यू प्रेफर करा, नंतर ना जे पण कंटेंट तुम्हाला सीएसएस द्यायचे ते सीएसएस द्या. ओके, ही काय करते आयकॉनचं, लेट मी चेक. Besides selected, all element are the children of specified element, ठीक आहे. सेम आहे, सेम पर्पज साठी यूज करतात. ओके, दिस इज ऑल्सो सेम. एक तर ते यूज करा, नाही तर हा यूज करा, दोन्हीचा मिनिंग सेम आहे. ओके, व्हॉट इज दिस, लेट मी चेक. जनरली सिबलिंग सिलेक्टर. ओके, सिबलिंग हे फक्त मी नावं सांगतो, ते फक्त नावं लिहून घ्या, मी एक एक एक्झाम्पल डायरेक्ट घेईन, ठीक आहे. फर्स्ट लिहून घ्या, मी सांगितल्यासारखं डिसेंट कॉम्बिनेटर्स लिहून घ्या, त्याचा समोर लिहून घ्या हा वाला एक्झाम्पल फक्त. आणि सेकंड लिहून घ्या चाइल्ड कॉम्बिनेटर्स. पॅरेंटच्या आत फक्त ड्यू मधलंच कंटेंट पाहिजे असतील तर सेम आहे. ही पण नाही बघा, फक्त ऐकून घ्या, नाही घेतलं तरी चालतंय.
काही सिच्युएशन मध्ये हा फेल होतोय. हा जो आहे ना, काही सिच्युएशन असं येतात जेव्हा तुम्ही लॉट ऑफ सीएसएस लिहितात ना, हा फेल होतो तेव्हा अप्लाय होत नाही. मग तुम्हाला हे यूज करावं लागेल, चाइल्ड कॉम्बिनेटर्स. ठीक आहे, पण पर्पज इज बोथ सेम. प्लस आयकॉन, नेक्स्ट सिबलिंग लिहून घ्या. नेक्स्ट सिबलिंग कॉम्बिनेटर्स. द नेक्स्ट सिबलिंग कॉम्बिनेटर यूज टू सिलेक्ट एलिमेंट दॅट डायरेक्टली आफ्टर अनदर स्पेसिफिक एलिमेंट. तर याचं एक्झाम्पल बघू. फक्त नेक्स्ट सिबलिंग कॉम्बिनेटर्स आणि प्लस आयकॉनने करतात. ते प्लस आयकॉनचं काय मिनिंग आहे एकदा बघू इनसाइड जाऊन. What done? Du plus p. Where is du? Here is du. Okay. हिला सांगू याचं मिनिंग काय, याचं काय होतं बेसिकली. प्लसचं मिनिंग काय आहे इथं बघ, कुठं प्लस लिहिलं होतं ते ड्यूचं प्लस. ड्यू नंतर ना कोणता पण पॅराग्राफ असतो तो पॅराग्राफचा कलर चेंज होतो ड्यू नंतर. आता बघ इथे लेफ्ट साइडला बघा, फर्स्ट कुठं आहे इथं ड्यू आहे. ठीक आहे, ड्यूच्या नंतर ना काय जे पण पॅराग्राफ आलं ना त्याचा कलर बॅकग्राऊंड कलर चेंज झालाय. ह्याचा कलर, एक ड्यू आहे ह्याचा कलर चेंज झाला. परत इथे एक ड्यू आहे, ही कलर नाही चेंज झाले. बघा तुम्ही त्या साईडला सिबलिंग काय करतो आफ्टर ड्यू. आता तिथं ड्यू आहे, नंतर तुम्ही इमेज घेतला, इमेजच्या नंतर कंटेंटचा बॅकग्राऊंड कलर चेंज पाहिजे. ऑडिओचा नंतर कलर बॅकग्राऊंड कलर चेंज पाहिजे. फक्त ऑडिओ प्लस पुढचं जे पण टॅगला तुम्हाला कलर पाहिजे ना ते सीएसएस मध्ये असं लिहायचं. प्लसचा मिनिंग होतो ह्या कंटेंटचं समोरचं कंटेंट कलर मध्ये येतो फक्त एकच. ड्यू नंतर ना हा कलर होतो, हे बॅकग्राऊंड कलर चेंज झाला. परत इथे एक ड्यू आहे, ह्याच्या नंतरचं जे पॅराग्राफ असते ना त्याचा कलर चेंज होतो. ठीक आहे, इथं परत दोन पॅराग्राफ आहेत, हे दोन्हीच व्हायला पाहिजे होतं पण नाही होत, एकच होतो. सिबलिंग म्हणजे एकच कन्सिडर करतो. ठीक आहे, ह्याचा कलर चेंज होतोय. आता ह्याच्या दोघांनंतर अजून एक येतोय त्याचा कलर चेंज होतोय. प्लसचं मिनिंग फक्त सिबलिंग, नेक्स्ट सिबलिंग. ठीक आहे, लेट चेक. ते पण झालंय का ऑलरेडी तुम्ही 7 पाहत असेल, इथं 6 कव्हर झालं असेल तर ऑब्व्हियसली 7 कलर मध्ये झाले. ओके, बॅकग्राऊंड कलर बघा फक्त 7 झालंय. 8 वन असत आहे ऍज इट इज. असं वगैरे करत नाही जास्त, मोस्ट ऑफ. जस्ट फॉर युअर नॉलेज मी एक्सप्लेन करतोय. सबसिक्वेंट तर मी नॉट यूज दॅट मच. जस्ट नियम लक्षात ठेवा, सबसिक्वेंट कॉम्बिनेटर्स. ठीक आहे, हे सबसिक्वेंट एखाद्या पॅरेग्राफ मधलं समोर. आता बघा आफ्टर बिफोरचं मिनिंग काय असतो. ओके, सुडो एलिमेंट मध्ये आपण लर्न करू. ठीक आहे, याच्यापेक्षा ना सुडो एलिमेंट मध्ये तुम्हाला बेटर समजेल की आफ्टर आणि आफ्टर बिफोर सिबलिंग काय असतं ते कळेल. ठीक आहे, आपण सुडो एलिमेंट मध्ये बघू. सेकंड हेडिंगला सुडो क्लासेस. हे यूज घेऊन घ्या, हे यूज करतो सगळ्यात जास्त ना सुडो क्लासेस मध्ये हे यूज करतो. हे सगळे पॉईंट लिहून घ्या. ऍक्टिव्ह, होवर, व्हिजिटेड, लिंक. याचं मिनिंग बघू. वेल अँड ओके परफेक्ट मध्ये सुडो एलिमेंट्स जरी कोणी विचारलं, जिजा सुडो एलिमेंट्स लिंक, व्हिजिटेड, होवर, ऍक्टिव्ह इज ये बेसिकली व्हॉट अँकर टॅग आहे. ठीक आहे, फक्त तेवढं हेडिंग लिहून घ्या. एकदा कोड बघू, यू विल अंडरस्टँड ऑटोमॅटिक. ठीक आहे, हे कलरचं कोड आहे, हेक्सा मध्ये आहे. ठीक आहे, हेक्साडेसिमल माहिती आहे का? कलर कोड कशा कशामध्ये देतो, RGA, RGBA, हेक्सा. ओके, नॉर्मल कलर मी सांगतो नंतर ना. फर्स्ट हे सिलेक्टर झालेत ना, वी डिस्कस प्रॉपर्टीज वन बाय वन. सगळे प्रॉपर्टी डिस्कशन केलं ना मग कळेल तुम्हाला सगळ्या गोष्टी.
Let me execute this code. फर्स्ट काय द कलर जे आलाय ना, फर्स्ट कलर जो आलाय तो लिंकचा आलाय. ठीक आहे. हो, लिंक रेड, ग्रीन चालेल, व्हिजिटेड. ओके. आता व्हिजिटेड इज नथिंग बट व्हॉट, व्हिजिटेड म्हणजे आता बघ एकदा रिफ्रेश करतो. आता कोणत्या जर वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करतात, ओके, रिफ्रेश केल्यावर ते रिप्रेझेंट होतो, दॅट इज बेसिकली व्हिजिटेड. ओके. व्हिजिटेड कीवर्ड ऑटोमॅटिकली जर तुम्ही हा रिमूव्ह केला तर ऑटो कलर जे आहे ना तो ब्लॅक आहे. ठीक आहे. आता तुम्ही इथं ग्रीन दिला म्हणून तो ग्रीन आलाय बेसिकली. व्हिजिटेड, व्हिजिटेड यूज फॉर ग्रीन. आता तुम्ही नॉर्मल पण लिहू शकला असतं, अँकर टॅगला ग्रीन पाहिजे. व्हिजिटेड काय आलेलं आहे सुडो क्लासचं, ते थोडं स्टँडर्ड आहे. तरी तुम्ही स्पेसिफिक आता बघा सीएसएस 3-4 वेळा पण देऊ शकता तुम्ही अँकर टॅगवर. आता इथं पण देऊ शकता तुम्ही, परत दुसऱ्या कंटेंट मध्ये अँकर टॅग जे असतंय त्याचा कलर इथं ग्रीन होतो, तिथं रेड पाहिजे. त्या सिच्युएशन मध्ये काय तिकडे काय होतं, दोन्ही सीएसएस ओव्हरलॅप म्हणून कोणतं तर सीएसएस सेट होतो, दुसरं सीएसएस सेट होतो. ते अवॉइड करण्यासाठी बेसिकली असं यूज करतात. व्हिजिटेडला ग्रीन पाहिजे. ओके. होवर म्हणजे काय, आता बघा होवर म्हणजे बेसिकली आता याच्यावर मी असं फक्त होवर करतो, एकदम मूव करतो. ठीक आहे. दॅट कलर विल बी चेंज. खाली घेतो फक्त ग्रीन होतो. ठीक आहे. होवर करतो पिंक होतंय. ठीक आहे. दिस इज बेसिकली होवर. होवर लिहून काय इम्पॉर्टंट आहे, फक्त अँकर टॅगलाच नाही करता येते, इमेजला करता येतो, ड्यूला करता येते, कशाला पण करता येते. होवर इम्पॉर्टंट आहे, सगळेजण करतात. आता इथे बघू शकता फोरेज मध्ये पण हे ना, हे सगळे होवरच आहेत बघा, दिसतंय ना. कोणतं पण वेबसाईट बघा सगळ्यांना होवर असतोय. ठीक आहे. मग होवर लक्ष ठेवून व्हिजिटेड वगैरे तेवढा यूज करत नाही, होवर यूज करतो, खूप वेळा यूज करतो. ठीक आहे. आता मी त्या लिंकवर एकदा क्लिक करतो. ठीक आहे. फर्स्ट येतो व्हिजिटेड, त्यानंतर ना होवर केलं की कलर चेंज होतो. त्यासाठी तुम्हाला होवर लिहावं लागेल. सिम्पली काय नाही केलं, सिम्पली एक अँकर टॅग मध्ये टॅग्स घेतलंय. ठीक आहे. हे बघा अँकर टॅग मध्ये एक लिंक घेतलंय, त्या लिंकवर सगळे सीएसएस लावतोय. फर्स्ट व्हिजिटेड, त्यानंतर ना होवर केले कलर चेंज व्हायला पाहिजे. एकदा त्या वेबसाईटवर मी जाऊन आलो मग त्याचा कलर पण चेंज व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आहे बेसिकली आता सध्याचं जे आता एक असू शकतो, दोन असू शकतो. ऍक्टिव्ह बेसिकली कधी यूज करतात माहिती का, ऍक्टिव्ह लॉजिक मध्ये यूज करतो आपण सीएसएस ऍक्टिव्ह. ठीक आहे. आता फोराची वेबसाईट आहे समजा. ठीक आहे. आता मी अबाउट पेजला आहे, पण अबाउट पेजला असेल ना, ह्याच्या पेजला ह्याचं बॅकग्राऊंड कलर फक्त ऍक्टिव्ह होतो, म्हणजे हे कलर राहतात बेसिकली. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते लॉजिक नाही लावले बेसिकली, पण लॉजिक असं असते ना, आता मी कोणत्या पेजवर आहे त्याचा कलर जो आहे ना रेड मध्ये राहतो. मला ऍक्टिव्ह फक्त एवढंच लिहायचं, हे ऍक्टिव्ह, त्याच्यामध्ये जे कलर पाहिजे ते कलर. जर तुम्ही त्या पेजवर झाला मग तो फक्त ऐकून ऍक्टिव्ह मध्ये असतो. ठीक आहे. आता मी सर्व्हिस मध्ये असतो, सर्व्हिस ऍक्टिव्ह मध्ये पाहिजे बेसिकली. ठीक आहे. हे बघा ऍक्टिव्ह आहे आता दिसतोय, पण मी सर्व्हिस मध्ये जातो, सर्व्हिस ऍक्टिव्ह नाहीये बेसिकली, पण थोडा वेळ लागतो ऍक्टिव्ह व्हायला. पण बघा आता ऍक्टिव्ह आहे तो सर्व्हिस मध्ये म्हणून सांगताय. ऍक्टिव्ह कुठे यूज करतात, बेसिकली इथे यूज करतात. ठीक आहे. हे करिअर मध्ये, करिअर पेजला गेलो, करिअर ऍक्टिव्ह मध्ये दिसते, बाकी सगळं कसं दिसतात ऑलरेडी ते ब्लॅक मध्ये डिफॉल्ट. ऍक्टिव्ह इज बेसिकली यूज फॉर टू हे सांगतोय, इंडिकेट करतोय हा पेजला ऍक्टिव्ह आहे तुम्ही म्हणून. ठीक आहे. आता मी एकदा व्हिजिट करतो त्या वेबसाईटला. ठीक आहे. एकदा व्हिजिट करून बॅक येतो. ओके. याचा कलर चेंज होतोय. नॉर्मल तुम्ही रन करून घेतलं ना, नॉर्मल आपल्या कोड मध्ये त्याचं कलर चेंज झालेलं असतं, व्हिजिटेडचं नंतरचं कलर. कॉपी पेस्ट करतो, सिम्पली रन आहे. ठीक आहे. ऑलरेडी इथं रन आहे. फर्स्ट काय दिसतोय, रेड दिसतोय. एकदा व्हिजिट करतो, व्हिजिट करून एकदा बॅक होतो. ठीक आहे. हा व्हिजिटेड लिंक म्हणून दाखवतोय, दिस इज लिंक. ओके. व्हिजिटेड मध्ये ऑलरेडी ऍक्टिव्ह मध्ये येतो, ते ऍक्टिव्हचा कलर दिसतोय. लेट मी चेक, द रेड इज लिंक वन. ओके. एवढं सिंपल आहे, समजून घ्या. होवर पाहिजे असेल ना
तुम्ही होवरचे साठी यूज करता. व्हिजिटेड कशाला असते, इनिशियल असतो, ऍक्टिव्ह असतोय, लॉजिक मध्ये लिहितो बेसिकली ऍक्टिव्ह, नॉर्मल असं नाही लिहित बसत. ऍक्टिव्ह कुठं लिहितो, लॉजिक मध्ये एका पेजवर आहे त्या पेजवर त्या कलर राहायला पाहिजे म्हणजे ऍक्टिव्ह यूज करतो. अँड द लास्ट वन लिंक. ऑलरेडी तुम्ही विदाउट लिंक जर बघत असाल ना, आपण एखादा कंटेंट घेतलो अँकर टॅग मध्ये, ठीक आहे. आता हे सोडून मी काय करतो, अजून एक कंटेंट घेतो इथं, कुठं ह्याचं खालीच घेतो, ठीक आहे. त्याचं खाली काय करतो, अजून एक अँकर टॅग घेतो सिम्पली href, ठीक आहे. google.com रेफरन्स देतो, गुगल लिहिले फक्त, व्हॉट इज एरर, ओके, देन फाईन. स्टिल समथिंग एरर, काय एरर आहे, लेट मी चेक आउटपुट नाव, ठीक आहे. याला काय करतो, थोडाफार कमिट आउट करतो, ठीक आहे. ब्ल्यू मध्ये आला. डिफॉल्ट आपला जे कलर असतो ना, डिफॉल्ट आपण जेव्हा आपण अँकर टॅग यूज करतो त्याचा कलर ब्ल्यू मध्ये असतो डिफॉल्ट. पण आपल्याला नकोय ब्ल्यू कलर, नकोय डिफॉल्ट जे कलर आहे ना ते कलर चेंज पाहिजे. ओके, इफ यू वॉन्ट टू रेड लिंकचा कलर, इनिशियलला टॅगचा लिंकचा कलर तुम्हाला चेंज करून ठेवायचं नाही ना, लिंक यूज करायचं, अँकर टॅग लिंक, ठीक आहे. फक्त इथं काय केलंय बघा, हे सिलेक्ट केलं, फक्त इथं लिंक लिहिले. लिंक काय माहिती का, सुडो क्लास आहे. हे जे जेवढे दिसतात ना समोरचे, व्हिजिटेड, लिंक, ओके, होवर, ऍक्टिव्ह, ही जी गोष्टी आहेत ना, ही आहेत सुडो क्लासेस, ठीक आहे. हे बेसिकली हे न यूज करता पण अचीव करू शकता तुम्ही सगळ्या गोष्टी, पण ह्याचं नॉलेज पाहिजे सुडो क्लासेसचं. होवरचं वगैरे लई वेळा यूज होतो, हा लई वेळा यूज होतो, ठीक आहे. ती तुम्ही डायरेक्टली अँकर टॅगला लिंक न लावता पण लावलेत ना, ते कलर रेड होऊन जात आहे विदाउट लिंक न लावता. पण नॉलेज असं असतं की स्टँडर्ड असं असतो, स्टँडर्ड तुम्हाला ऍक्टिव्ह म्हणजे एखाद्या अँकर टॅगला लिंकचं कलर पाहिजे असेल तर असं चेंज करायचं असते बेसिकली, ओके, सुडो क्लासेस मध्ये. पण होवर लई वेळा यूज करतोय, ठीक आहे. आता आपण एक कोड लिहिलं होतं, ठीक आहे, 3 बॉक्सेस लिहिलं होतं आपण, ठीक आहे. आणि याचं सीएसएस मी ऑन करतो बेसिकली. मला आता तुम्ही 3 बॉक्सेस घ्या, ठीक आहे. 3 बॉक्सेस मध्ये एका बॉक्स मी असं फक्त होवर केलं ना, असं होवर केलं, मग पहिला बॉक्सचा कलर चेंज होऊन दुसऱ्याचा दिसायला पाहिजे. दुसरं वर गेलं, दुसऱ्याचा कलर पण होवर, फक्त मी असं माऊस जर नेलात ना तो चेंज व्हायला पाहिजे. करू शकणार कुठून आता केलं ते? लगेच? नाही करणार, नाही होणार. सिंपल आहे. आता एकदा सांगतो, नंतर नंतर तुम्ही बघा, ठीक आहे. होवर करायला सांगितलं होतं मी, कसं करू शकतो होवर. फर्स्ट ऑफ ऑल बघा, बॉक्सेसचा आयडी चेक करूया. काय बॉक्स आयडी, ठीक आहे. सिम्पली आयडी काय होतं बॉक्स 1 साठी, बॉक्स 1 होवर, ठीक आहे. त्याचा कलर इथं देऊन द्या, फक्त इथं बॅकग्राऊंड कलर चेंज काय करायचं, ब्ल्यूचं येलो करू, ओव्हर करतो तेव्हा. कॉपी करतो, कंट्रोल-C, कंट्रोल-V. फक्त होवर लिहायचं समोर, जे पण आयडी आहे ना त्याच्यासमोर होवर लिहायचं, त्याचा कलर चेंज होते होवर केल्यावर. नाउ लेट मी चेक आउटपुट. हे बघा झालं का, त्याच्यावर माऊस नेतोय त्याचा कलर चेंज होत आहे. आता दुसरं करायचं असेल तर तुम्हाला येऊन जाईल, एवढं काय हार्ड नाही. फक्त
फक्त होवर लिहायचे, आयडी समोर आयडी सिलेक्ट करायचं, त्याच्यासमोर होवर करायचं, त्यातलं आतलं कंटेंट पण चेंज करू शकता तुम्ही. आपण ते करूया JS मधून. ठीक आहे, फक्त आपल्याला कलर चेंज करायचा असेल किंवा ह्याच्यामध्ये काही ना काही दुसरं फॉन्ट कलर चेंज करायचं असेल इनसाइड बॉक्स, यू कॅन डू दॅट ऑल्सो. त्या बॉक्स तुमच्या कंट्रोलमध्ये येते, आयडी सिलेक्ट केल्यावर तुम्ही काय पण करू शकता. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड इमेज सेट करू शकता होवर केल्यावर, असं होवर केल्यावर बॅकग्राऊंड इमेज पण सेट करू शकते. ठीक आहे, प्रॉपर्टी नाही सांगितलं मी अजून बॅकग्राऊंड इमेजेसचं वगैरे सांगतो. फक्त ते सिलेक्टर बघून घ्या. हे झाले तुमचे सुडो क्लासेस. ओके, आता सुडो एलिमेंट काय असतो बेसिकली, एकदा करा तुम्ही, एकदा हँडली कर, लॅपटॉप काढा, लॅपटॉप असेल तर लॅपटॉप मध्ये करून बघा. 3 बॉक्सेस बनवा, 3 बॉक्सेसचा कलर द्या, 3 बॉक्सेसला होवर लावा. नेक्स्ट बाय. ओके, ऑनलाईन तुम्ही पण करा, मला कोड शेअर करा. 3 बॉक्सेस बनवायचे आहेत. ठीक आहे, 3 बॉक्सेसचं कलर वेगवेगळं होवर व्हायला पाहिजे. लेट डू. कारण खूप वेळ यूज करणार आहे, रिअल टाइमच्या गोष्टीमध्ये पण यूज होते, म्हणून मी टास्क देत आहे. लेट्स डू, टेक अ 5 मिनिट. ओके, ठीक आहे सर. ठीक आहे ना. हा करा. हो, ठीक आहे. नो गुड आहे. ज्यांनी नोटबुक मध्ये लिहिलं तर चालेल, नोटबुक मध्ये लिहूया. कारण नंतर हँडी झालेत ना, म्हणून घेऊन जाईल. सिंपल आहे, 3 बॉक्स डिफाईन करा, बॉक्सला आयडी द्या, सिलेक्ट करा, त्याचा हाईट विड्थ डिफाईन करा, कलर डिफाईन करा, त्यानंतर तिन्हीच्याला ओव्हर करून द्या.
हॅलो करा दोघांपैकी कोणतरी एक मिनिट. प्रॉपर्टी बघू राईट साईडचे जेवढे प्रॉपर्टी आहेत ना बॅकग्राऊंड कलर हाईट विड्थ हे काय काय प्रॉपर्टी येऊ शकतात सगळे बघू. नेक्स्ट तेच बघू. दुसरा Anyone have done? Let's share me with code. Okay. Chat में share करा. कमिट केलंय. लेफ्ट साइडचं स्टार्टिंग इज नथिंग. ओके. हा काहीच नाही कोड. टायटल मी लिहिलंय सिम्पली. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त हा 3 दिव आहेत. हे बाकीची ही पण काय नाहीये. सो दिस वन हॅलो 1 2 3 3 दिव आहेत फक्त. चला मी अंडरस्टँड करून देतो. ओके. काय केलं सिम्पली फर्स्ट मी 3 दिव डिक्लेअर केलं. ठीक आहे. तिन्ही दिवला मी काय देतो आयडी देतो. आयडी काय देतो मला तिन्ही ड्यूला वेगवेगळे कलर द्यायचे बॅकग्राऊंड कलर म्हणून मी तिन्ही ड्यूला काय केलं आयडी दिलो. इथं फर्स्ट ड्यू इथं आहे सेकंड ड्यू आणि थर्ड ड्यू बॉक्स 1 बॉक्स 2 बॉक्स 3. आता बॉक्स 1 सिलेक्ट केलं. जर मी हाईट आणि विड्थ नाही दिलं ना त्याला तुम्हाला दाखवतो हाईट आणि विड्थ कशासाठी इम्पॉर्टंट माहिती का हाईट आणि विड्थ नाही दिलो ना तो दिसतच नाहीये. फक्त हे एवढं दिसतंय पण एवढं पण नाही दिसायला पाहिजे बेसिकली बॉक्स ड्यू. आय एम H1 एलिमेंट ओव्हर होत आहे. Over here is over. I put 4 over here. Okay. Just because of this that occurring default तेवढा घेतोय ते. पहिला हे ओव्हर करतो ऑफ करतो. नाव चेक. ओके. जर फक्त मी ड्यू डिक्लेअर केलं हे बघा ड्यूला हाईट आणि काय द्यायचं इम्पॉर्टंट माहिती का फक्त मी ड्यू डिक्लेअर केलंय त्यामध्ये काय लिहिले 2 टॅग्स लिहिलं आय एम बॉक्स 1 आणि आय एम HTML एलिमेंट. हे दोन जेवढं कंटेंट तुम्ही घेतलात ना एवढ्यासाठी जर तुम्ही बॉक्स नाही घेतलंय असं ठीक आहे. आता तुम्ही बॅकग्राऊंड कलर दिलात ना फक्त एवढं जे 2 टॅग साठी जेवढं स्पेस घेतलं ना तेवढा स्पेसचा बॉक्स बनवून देईल. विड्थ पण एवढंच घेईल तो इथपर्यंत. पण आपल्याला स्पेसिफिक पाहिजे असतं ना एवढं हाईट एवढं विड्थ त्याच्यासाठी हाईट आणि विड्थ डिक्लेअर करतो बेसिकली इथे. इथं काय करतो फर्स्ट बॉक्स 1चं हाईट आणि विड्थ डिक्लेअर करतो. 400 px काय माहिती का px. okay we can say what is the full form of px 400 px. Let me check the chat video on this pixel. I hope pixel. okay px एकदा चेक करतो. Let me search. Yeah, px is nothing but pixels basically.
400 पिक्सेलचा घेतो. तुम्हाला माहिती का एक इमेज क्रिएट व्हायला किती तर पिक्सेल्स असतात, हजारो पिक्सेल म्हणून एक इमेज क्रिएट होतो. 400 px म्हणजे 400चा विड्थ घेतो, त्याच्यामध्ये स्मॉल स्मॉल ब्लॉक्स असतात, ते ब्लॉक्स जोडून 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 एवढं मोठं स्क्रीन होतोय. आता सेम फॉर हिअर. ओके, बेसिकली व्हॉट वी हॅव डन, सिंपल. ह्याचं हाईट मला किती पाहिजे, 400 px पाहिजे. ओके, विड्थ किती पाहिजे, विथ 200 px पाहिजे. आणि त्याचं बॅकग्राऊंड कलर काय पाहिजे, ते बॅकग्राऊंड कलरसाठी प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड कलर. फक्त सर्च करा, येतो बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे, फर्स्ट मी घेतलं होतं, लेट मी टेक विच वन, हा दिस वन. ठीक आहे, कोणतं तर घेऊया. नाव चेक. नाव युअर आउटपुट विल बी लाईक लुक लाईक दिस. विड्थ काय झालं, कमी झालं, विड्थ 600 घेऊ. म्हणजे जे तुम्ही ठेवता ना तेच दिसतो बेसिकली. सगळ्यांचं कॉमन ठेव. आउटपुट काय झालं बघ, विड्थ 600 px, हाईट 400 px. जे तुम्ही दिसाल ते हाईट आणि विड्थ येतो, ते तुम्ही बॅकग्राऊंड दिलं ना ते बॅकग्राऊंड कलर येतो. ठीक आहे, आता ह्याच्यावर ओव्हर करायचंय. याला ओव्हर करायचं असेल तर हे प्रॉपर्टीचं पहिला टॅग बघा ना, कोणतं टॅग आहे ते चेक करायचं. कोड मध्ये यायचं. ठीक आहे, कोड मध्ये आलो, फर्स्ट चेक करतो. ठीक आहे, इथं चेक करायचं, त्या बॉक्स कोणता आहे, बॉक्स 1 आहे. ह्याचा आयडी कोणता आहे, बॉक्स 1 आयडी. कॉपी करा, बॉक्स 1 आयडी. ठीक आहे, बॉक्स 1 आयडी ला काय करायचं, ओव्हर करायचे. ओव्हर इज नथिंग बट ते कलर चेंज व्हायला पाहिजे. एकावर क्लिक केलेत ना, त्याचं बॅकग्राऊंड कलर चेंज व्हायला पाहिजे. ते लिहा फर्स्ट, कॉपी केलेलं, फक्त इथं ओव्हर लिहून घ्या. ठीक आहे, ओव्हर लिहायचं. आणि सिम्पली ह्याचा बॅकग्राऊंड कलर रेड करून देऊ. आता काय होतंय, जेव्हा मी ओव्हर करतो त्याचा बॅकग्राऊंड कलर रेड होत आहे. ओके, ह्याला नाही केलो मी, ह्याला तुम्ही करून घ्या, ह्याचं पण तुम्ही करून घ्या. बॉक्स 2 सिलेक्ट करा, त्याचं ओव्हर करा. बॉक्स 1 सिलेक्ट करा, त्याचं ओव्हर करा. ओव्हरचं कळालं, सिम्पल. चला नेक्स्ट कंटेंटला जाऊ. लास्ट आहे सुडो एलिमेंट्स. ऑलरेडी मी डिस्कस एलिमेंटचं सिलेक्ट करा, मी बघितलंय. पॅराग्राफला सिलेक्ट करायचं असेल तर पी सिलेक्ट करून ही करा, कलर्स वगैरे देत जावा. एलिमेंट सिलेक्टर आहे, एलिमेंट सिलेक्टर साठी सांगितलंय. ऑलरेडी थर्ड सिलेक्ट आपण डिस्कशन केलं होतं, आयडी क्लास एलिमेंट. दिस इज एलिमेंट सिलेक्टर. सेम तेच कंटेंट आहे, आतमध्ये गेलेत ना, पी ड्यू सेक्शन. ओके, इमेज, डायरेक्ट इमेज ला सिलेक्ट करून आयएमजी ला सिलेक्ट करून कलर देणे, बॅकग्राऊंड कलर चेंज करणे, ते सगळं होतात. ठीक आहे, आता आम्ही थोडंफार प्रॉपर्टी बघू. प्रॉपर्टी इन द सेन्स ऑफ वॉट, हे प्रॉपर्टी बघू. कलर्स प्रॉपर्टी बघू फर्स्ट. एखाद्या गोष्टीला कलर द्यायचे, इमेजला कलर. ओके, बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर साठी बॅकग्राऊंड कलर वेगळं प्रॉपर्टी. कलर साठी सिंपल कलर टॅग. ठीक आहे, कलर तुम्ही कशामध्ये देऊ शकता बेसिकली. एक तर डायरेक्टली तुम्ही कलरचं नाव द्या, इतर हेक्झा मध्ये पण देऊ शकता. हेक्झाचे कोड येतो, कसा येतो ते सांगतो. तिसरा आहे आरजीबी. आरजीबी चं मिनिंग आहे, आर म्हणजे रेड, जी ग्रीन, ओके, ब्ल्यू. आरजीबी 3 कॉम्बिनेशन मध्ये कलर देऊ शकता. ठीक आहे, ही येतो कलर मध्ये. बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड मध्ये काय असतो, सीएसएस बॅकग्राऊंड. एक तर तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज सेट करता येतो, बॅकग्राऊंड कलर सेट करता येतो. ठीक आहे, बॅकग्राऊंड इमेज आणि बॅकग्राऊंड कलर. प्रॉपर्टी लिहून घ्या, कलर्स प्रॉपर्टी लिहून घ्या. त्यामध्ये वी कॅन सेट कलर ऑफ एनिथिंग. पॅराग्राफला, H1 ला, कशाला पण सेट करायचं असेल तर युझिंग कलर्स वी कॅन सेट. कलर साठी प्रॉपर्टी काय आहे, कलर, सिम्पली कलर. ठीक आहे, सेम फॉर बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड इमेज, बॅकग्राऊंड कलर. बॉर्डर, बॉर्डर देऊ शकता तुम्ही एखाद्या बॉक्सला. आता एक बघू, एखादं एक्झाम्पल बॉर्डर देऊ. ठीक आहे, मार्जिन, पॅडिंग. हे मार्जिन आणि पॅडिंग काय आपण डिस्कशन करू. फर्स्ट हे तिन्ही प्रॉपर्टी लिहून घे, कलर, बॅकग्राऊंड आणि बॉर्डर. कलर्स मध्ये जातोय मी बेसिकली. ठीक आहे, ऑब्विसली तुम्हाला ही गोष्टी आता कळत असेल, हे कसं लिहिलं, काय काय केलं याच्यासाठी. हे करू शकता का तुम्ही इथे. एक 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 छोटे छोटे बॉक्स बनवायचे, बॉक्स मध्ये कंटेंट ठेवायचं आणि त्याचं कलर वगैरे देऊन द्यायचं रिस्पेक्टिव्ह. ट्राय करणार, उद्याच्या येताना करून घ्या. ठीक आहे, कलर मध्ये फर्स्ट बघूया. नॉर्मल तुम्ही जे कलर देतात ना,
हे कलर देऊ शकता तुम्ही डायरेक्टली. रेड ग्रीन जे पण नॉर्मल कलर आहेत ना, ओके, टोमॅटो असं पण लिहू शकता बेसिकली. आज तिने एक्सप्लेन करतो एकदा बेसिकली. एक तर तुम्ही डायरेक्टली लिहा कलर्स, रेड ब्ल्यू ग्रीन व्हाईट ब्लॅक, ओके, जे पण कलर पाहिजे ते. दुसरा कलर आरजीबी मध्ये देऊ शकतात. आरजीबी चे फुल फॉर्म सांगितलं, रेड ग्रीन ब्ल्यू. ते जे आहेत ना 360 पर्यंत तुम्ही व्हेरिएशन करू शकता. हे ऑटोमॅटिकली येते. हा, तुम्ही एक वर असं नाही लिहू शकत तुम्ही 255 99 71 असं लिहित बसू का? नाही नाही, लिहित नाही बसायचं. तो कसं अप्लाय करायचं असतं बेसिकली. तो बघा, आता सीएसएस न चेक करतोय तर कुठं तर मी बॅकग्राऊंड इमेजेस दिलं, ठीक आहे, याच्यावर क्लिक करा. असं कुठं पण सिलेक्ट करा, तो आरजीबी मध्ये कन्वर्ट होतं. इथं बघा खाली आरजीबी मध्ये कन्वर्ट होऊन आलं. 104 रेड आहे, ठीक आहे. ग्रीनचं कॉन्ट्रीब्युशन 137 आहे, ब्ल्यूचं कॉन्ट्रीब्युशन 17 आहे. ते कॉन्ट्रीब्युशन तिन्हीचं कॉम्बिनेशन होऊन एक कलर सेट होतो, ठीक आहे, आरजीबी. असं तुम्हाला एक्सटेन्शन येत असते, ह्याच्यावरून तुम्ही जे कलर पाहिजे ते चूज करून सेट केलं ना आरजीबी मध्ये. नो नो म्हणजे सरप्राईज नाही व्हायचं वाढेल दिस आरजीबी. आरजीबी नथिंग बट सेट कलर, कलर सेट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे कसं आहे, ही पण घेता येते तुम्हाला, ही माहिती ही कधी येते. टाईप म्हणजे बॅकग्राऊंडला काय केलं असतील त्याने ऑब्व्हियसली याचं टाईप सेटअप केलं असेल, टाईप कलर, ठीक आहे. की बघा ही कलर चूज करा, तो कलर सेट होऊन जात आहे. मग ते आरजीबी चेंज होतात बघा असंच. इथं कलर सेट करता येईल असं तुम्हाला कोणतं पण, ठीक आहे. हे घ्या, आरजीबी मध्ये कलर सेट झालं. सेकंड आहे हेक्सा. हेक्सा बेसिकली काय असते, टॉक अबाउट हेक्सा. सिम्पली नाही काय करायचं, ही कॉपी करा एवढ्या हेक्साचं, कंट्रोल-C. या आरजीबीच्या ठिकाणी काय करतो, हेक्साचं ठेवतोय. ही पण ऑटोमॅटिकली येतं. असं कोण नाही लिहित बस ही #9FF6347 असं कोण नाही लिहित बसत. आता ही ही असं, ही पण लाईक सेम. आता बघा, आता मला कोणता तर कलर चूज करून ठेवायचे, फक्त मी त्याला थोडं गडद करतो आणि ते फक्त एंडिंग पॉईंट चेंज झालं बघा, एंडिंगची. हे एक्झिस्टिंग मध्ये बसू शकता तुम्ही. नॉर्मली रेड लिहा, रेड लिहून तुम्हाला जे कलर पाहिजे ते कलर ठेवा. म्हणजे कसं, आता रेड पाहिजे समजा, इथं लिहिताना तुम्ही काय लिहायचं, फक्त रेड लिहायचं इनिशियलला, असं रेड लिहायचं, ठीक आहे. एंटर करायचं, इथं आयकॉन येतो ते रेड वर या, जे कलर तुम्हाला पाहिजे ते कलर चूज करा इथून, ठीक आहे. ते कलर इथं सेट होतो. फक्त तुम्हाला आरजीबी मध्ये नाही पाहिजे, मग तुम्ही काय करा, रिस्पेक्ट टू तेच कलर घेत जावा, ठीक आहे. व्हाईट पाहिजे असेल तर व्हाईट, रिस्पेक्ट टू तेच कलर पाहिजे तेच कलर घ्या, तो कलर सेट होऊन जातो. ह्याच्यामध्ये तर ब्ल्यूचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही, 255 दोघांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ठीक आहे. आरजीबी हॅश एक्झाम मध्ये देऊ शकता, नॉर्मल कलर रेड वगैरे लिहू शकता कलर सेट करण्यासाठी. तिन्हीपैकी कोणतं पण यूज करा तुम्ही, एकच यूज करा, नॉर्मलचे यूज करा. पण ह्याचं नॉलेज असं असेल पाहिजे. चॅट जीपीटी जर कोड दिलात ना तुम्ही एक्झाम मध्ये देते, कधी 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 आरजीबी मध्ये देतो, कधी कधी HSL मध्ये देते. HSL ते पण कलरच आहे, ते काय कॉम्बिनेशन आहे. ग्रेडियंट कलर वगैरे ऐकल्यात का, ग्रेडियंट मध्ये असते ते HSL चं काम करतो, ग्रेडियंट मध्ये देतो कलर. 3D प्रिंट, 3D सारखं, ठीक आहे. एवढा हार्ड नाही, एकदम सिम्पल. कलर वगैरे अप्लाय करण्यासाठी यूज करतो, कलर साठी कलर प्रॉपर्टी यूज करा, आयडी सिलेक्ट करा, कलर देऊन टाका, दॅट्स इट. ही पण सेम कॉन्ट्रीब्युशन आहे, फक्त इथं पर्सेंटेज मध्ये HCL, ठीक आहे. आरजीबीए हे काय आहे माहिती का, हे ऑपेसिटीचं काम करतो. 0.5 ऑपेसिटी मध्ये ही बघा म्हणजे घडत मध्ये दिसतो, ठीक आहे, क्लिअरली दिसतो. ह्याच्यामध्ये बघा ब्लर आहे, ते ब्लर कॅरी करतो 0.5 ब्लर ऑपेसिटी म्हणायचं त्याला. आरजीबीए HSL चे पॉईंट जे आहे ना समोरचं, ते 0.9 ठेवा, 0.1 ठेवा. 0.1 ठेवलं तर एकदम कमी दिसेल, ठीक आहे. 0.5 ठेवलं असेल असं दिसतोय, 0.6 ठेवलं तर परत थोडा अजून ब्लर होतोय तो. आरजीबीचं फुल फॉर्म आहे, EA चं फुल फॉर्म आहे ऑपेसिटी. एवढंच लिहून घ्या, लक्षात ठेवा. कलर असं मध्ये लिहितात, तुम्ही लिहिताना नॉर्मल लिहा, रेड ग्रीन येलो. नंतर ना तुम्ही ते ओपन करून सेट करा, ठीक आहे. नोट डाऊन करून घ्या.
काही जणांना जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स असताल ना तेव्हा तुम्हाला हे कळतंय, एक्झाम वगैरे ऑटोमॅटिकली कळून जाते, कारण तुम्ही प्रॅक्टिस करून 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 डोक्यामध्ये फिट झालेलं असतं. ठीक आहे, मला ते तुम्ही लिहून घ्या होते ना, हे लिहून काढायचं, आतले कंटेंट लिहून घ्या, त्याचा फुल फॉर्म घ्या, RGBA RGB. HSLचा पण फुल फॉर्म, ओके, गुगलला पण सर्च करा, एकदा बघून घ्या काय HSLचं फुल फॉर्म. सगळ्यासाठी यूज करतो बेसिकली, सॅच्युरेशन लाईटनेस असं काहीतरी असतील, एकदा बघून घ्या. ठीक आहे, सॅच्युरेशन लाईटनेस HSL ला काय एकदा बघा. ठीक आहे, 100%. Saturation. सिलेक्ट झाले आणि कलर झाले. लेट्स टॉक अबाउट बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मध्ये किती आहेत बघा, ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे ना, एकदा लिहून घ्या. बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड इमेज, बॅकग्राऊंड रिपीट, बॅकग्राऊंड अटॅचमेंट, बॅकग्राऊंड पोझिशन, बॅकग्राऊंड शॉर्टन प्रॉपर्टी असतात ते अजून पण. ठीक आहे, पण मोस्ट यूज करतो बॅकग्राऊंड कलर रिपीट पर्यंत यूज करतो. ठीक आहे, कलर इमेज रिपीट. लिहून घेत असेल तर मी मूव करतो. ओके, लेट मी डू वन थिंग, कंट्रोल ए. अजून एकदा बॅकग्राऊंड कलर आणि कलर प्रॉपर्टी प्रॅक्टिकल बघू. ठीक आहे, नाउ लेट्स टॉक अबाउट प्रॅक्टिकल. सिम्पली काय करतो, एक ड्यू घेतो, त्यामध्ये पी घेतो, ठीक आहे, त्यामध्ये पी घेतो बेसिकली, आणि ह्याचं काय करतो, कलर कंटेंट म्हणून लिहितो बेसिकली, आणि याला आयडी देतो सिंपल box1. ठीक आहे, आता जेवढं सीएसएस लर्न केला सगळं सीएस अप्लाय करणार आहे, एकदम लक्ष देऊन बघा. ओके, जेवढं आपण लर्न केलं आतापर्यंत सगळं मी डिस्कशन करणार. मी इंटरनल स्टाईल लिहितो. फर्स्ट आपण लर्न केलं होतं सिलेक्टिंग बाय एलिमेंट ऑफ क्लास, कोणतं पण सिलेक्ट करा. मी आयडी सिलेक्ट करतो, box1 कॉपी करतो, हे आयडी ला हॅश न इंडिकेट करतात. ओके, नाव लिहितो. ओके, ह्याचा हाईट आणि विड्थ डिक्लेअर करतो. ठीक आहे, हाईट नॉट 400 200 px घेऊन, आणि विड्थ देतो विड्थ 800 px किंवा 900 px घेतो. आता फर्स्ट ऑफ ऑल हे चेक करू, बॅकग्राऊंड कलर द्यायचा. आता एकदा दिल्यावर काय झालं एकदा बघूया. ठीक आहे, काय दिसते का आउटपुटला वगैरे.
आउटपुटला चेक करतो. This what is the file name? css.html, right? css.html. ठीक आहे. कलर कंटेंट म्हणून दिसतंय, पण कलर अप्लाय नाही झाला, कोणता बॉक्स पण क्रिएट नाही झाला. का बॉक्स क्रिएटेड आहे, ठीक आहे, पण दिसत नाही तो बॉक्स. का बरं दिसत नाही त्याला? एक तर बॉर्डर पण नाही दिले तुम्ही, एक तर बॅकग्राऊंड कलर दिला नाही, म्हणून ते दिसत नाही. पण ऑक्युपाईज तेवढं स्पेस केलेलं असतं. तुम्ही जर नेक्स्ट कंटेंट लिहिलात ना, तो पुढे जात आहे. पण आपल्याला ते दाखवून द्यायचं असेल तर काय करायचं? सिम्पली त्याला बॅकग्राऊंड इमेज द्या, बॅकग्राऊंड कलर द्या. बेसिकली बॅकग्राऊंड कलर ब्लू करून देतो. ठीक आहे. आता चेक करू. ब्लू कलर झाला, ठीक आहे. 200px 400 900चं विड्थ आहे, 200चा हाईट आहे. ठीक आहे. कलर जे आहे ते इथं आलंय. ठीक आहे. याला काय करतो, आले कंटेंट. आता नेक्स्ट काय करायचंय मला? हा पॅराग्राफला काय करू शकतो ना, असं पॅराग्राफचं कंटेंट याला रेड करायचं, फक्त या आतला पीला. ठीक आहे. काही बाहेरच्या गोष्टीला इफेक्ट नाही पडायला पाहिजे. आपण काय करू, बाहेर पण एक पी घेऊ, आउटसाइड. ठीक आहे. रिफ्रेश करतो, आउटसाइड आला. आता तुम्ही ऍज पर अवर लर्निंग, ओके, सिलेक्टर 3 टाईपचे, आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर आणि एलिमेंट सिलेक्टर. तुम्ही ते एलिमेंट सिलेक्टर जर सिलेक्ट करून कलर दिलात ना, काय होतंय? कलर रेड पाहिजे होतं. आता आउटपुटला चेक करा, दोन्ही रेड झालं, पण मला डी मधलंच पाहिजे. ओके. देर आर 2 वेज यू कॅन डू. ओके. एक तर आयडी सिलेक्ट करून आयडी मधलं पी ला द्या, नाहीतर डी मधलं पी ला द्या, डीओपी. ठीक आहे. हे आपण आताच लर्न केलं, फक्त डी मधलं पी ला कलर काय झालं? रेड मध्ये झालं. आणि आउटसाइडला तुम्ही बघत असाल ना, त्याला काहीच फरक नाही पडत. आता दुसरा प्रॉपर्टी क्लिअर झाला. आता तिसरा प्रॉपर्टी होवरचं बघायचंय. आता ह्याच्यावर मी होवर करतो, किंवा मला ह्याच्यावर पण होवर करू शकता तुम्ही, पी ला. ह्याच्यावर होवर करतोय, ठीक आहे. ह्याच्यावर होवर केलं की ह्याचा कलर जे पण दिसतोय रेड न, ह्याचं व्हाईट व्हायला पाहिजे. कसं करू शकता तुम्ही? ऑलरेडी ह्याचं रेड केलेलं, हे ऍज इट इज कॉपी करा. ठीक आहे. फक्त पीच्या समोर काय करा, होवरला. आता बघा, त्याच्यावर क्लिक करून इथं रेडच आहे ना, इथं व्हाईट करा. रिप्लेस होतोय तो, ही बघा. आता याच्यावर फक्त मी होवर करतो, त्याचा कलर चेंज होत आहे. ठीक आहे. आता मला ह्याचा कलर चेंज करायचे. पहिला हे कुठं सीएसएस लावले ते सीएसएस चेक करा. हा ला सीएसएस लावलाय, मग हे सिलेक्ट करा, सिंपल. ठीक आहे. हा सिलेक्ट करा आणि ह्याला ओव्हर लावा फक्त. आणि ह्याचं बॅकग्राऊंड कलरसाठी बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी आहे. ओके. ते प्रॉपर्टी एंटर करा आणि बॅकग्राऊंड कलर लिहून टाका. आता काय व्हायला पाहिजे? लेट मी चेंज टू येलो. रिप्लेस झाला, फक्त होवर करतो, कलर चेंज होत आहे. याच्यावर होवर करतो, ह्याचा कलर पण चेंज होत आहे. कळालं? एक तर तुम्ही RGBH वगैरे बघायचं असेल ना, इथं फक्त एकदा असं करा, RGB मध्ये कलर होऊन जाते. एक्झाम मध्ये पाहिजे असेल ना, इथं काय करा, हॅश लिहा. ओके. तुम्हाला असं ते कलर लिहावं लागेल. FFF 3 FF जो आहेत ना, तो व्हाईट कलरचे असतील मे बी. हे बघा, व्हाईट कलरचे इथे होवर 3 FFF. ठीक आहे. आता हे एकदा एक्झाम मध्ये लिहिलेत ना, तुम्ही कलर चेंज केलात ना, तो एक्झाम मध्येच होतो. हे बघा, एक्झाम मध्ये इथं नॉर्मल लिहिलंय, इथं एक्झाम मध्ये लिहिलंय, इथं तुम्ही काय लिहिलं, RGBA मध्ये लिहिलंय. ठीक आहे. RGBA ये बघायचं असेल ना, ही ये लिहा इथं, सिम्पली ये लिहा आणि खालची अजून एक प्रॉपर्टी ऍड करा. किती डार्कनेस पाहिजे त्याचा. ठीक आहे. 0.6 करतो आम्ही. हे बघा, त्याचा कलर ऑटोमॅटिकली आला का थोडं ह्याच्यामध्ये, मध्ये नाही, थोडं पॉईंट कमी झालं. ही कोड काय करतो, ही कोड एकदा रिव्ह्यू करा. कोणाला काही डाऊट असेल ना, एकदा विचारा मला आत्ताच. ओके. टेक 4 to 5 minutes. Observe the code. If you have any doubt, let me know. बंद केलास? बंद केलंस की? बघा एकदा कोड, एकदा व्यवस्थित बघून घे. ठीक आहे.
एनी डाऊट डाऊट आहे का? मी कोड लिहायला सांगतो, लिहिणार नक्की. तीच आता 3 बॉक्सेस सांगितलं ना, 5 बॉक्सला घ्या. 5 बॉक्सचा कलर ऑल टाइम चेंज व्हायला पाहिजे. पाचही बॉक्स मध्ये कंटेंट, आतला कंटेंटचा कलर पण वेगवेगळं पाहिजे. 5 बॉक्स मध्ये 5 कंटेंट, 5 कंटेंटचा कलर वेगळा, 5 बॉक्सचा कलर वेगळा, होल केल्यावर वेगवेगळे कलर दिसायला पाहिजे. प्रॉब्लेम काय कळालं का? खरंच कळालं का की हा ठीक आहे? प्रॉब्लेम कळाला का? 5 वेळा रिपिटेशन करायचे. सगळ्यांचे कलर वेगवेगळे पाहिजे, कॉमन नका घेऊ. भरपूर कलर्स आहेत. लेट मी चेक काय काय कंटेंट आहे अजून सीएसएस मध्ये. ठीक आहे, बॅकग्राऊंड इमेज, बॅकग्राऊंड रिपीट, आरटीआयची डोके हे नंतर बघू. उद्याच्याला काय काय बघणार आहे मी एवढं बघायचंय. बॉर्डर बघायचे, पॅडिंग, मार्जिन, हाईट विड्थ कव्हर केलं. बॉक्स मॉडेलिंग, ठीक आहे. बॉक्स मॉडेलिंग मध्येच हाईट आणि पॅडिंग मध्ये येतो. हाईट पॅडिंग बॉक्स मॉडेल मध्येच येतं बेसिकली. उद्या इथपर्यंत कम्प्लीट करू, डिस्प्ले पर्यंत. ठीक आहे. काय झालंय, सगळेजण एकदम असं दिसायला नाही, खूप सिरियस. कळालं नाही. प्रोफेशनल वेनी चाललंय म्हणून कळत नाही. एकेका कसं किंवा स्टँडर्ड लर्न करायला जातो ना, इनिशियल हार्ड वाटतो. पण मी आता जे तुम्हाला शिकवतायत ना, स्टँडर्ड लेवलला शिकवतो. नाहीतर डायरेक्टली तुम्हाला कलर सांगून छोटे छोटे टास्क करून गेलं तर इझी वाटलं असतं. पण मी आता इथे शिकवते ना, दिस इज स्टँडर्ड मेथड. 1 बाय 1 लर्न करून अप्लाय करणे. मगच ते आता नाही करणार, जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट कम्प्लीट करता तेव्हा कळते की सर असं काय शिकवलं होती की स्टँडर्ड वाईज. ओके, कोणाला डाऊट? चालेल, आजचं सेशन नाही कळालं नो वरी. उद्या गेलं सेशन आपण मेक इट फुल एंटरटेनमेंट आणि फोकिंग याच्यामध्ये कम्प्लीट करू. चालेल, खुश व्हा आता तर एवढं काय बोललोय. पण मला माहिती का, आरबती त्यानंतर कळालं नाही. आधी सेशन नाही कळालं. चला टास्क करून टास्क करून ओळखतो किती चाललं कळलं. चला रिपीट करेल. आता काय रिपीट होणारच आहे. ओके गाईस, द टाइम इज ओव्हर. ऑन होत आहे. वी कनेक्ट टुमॉर्रो. उद्या त्याला 11:30 या. उद्या 3 दिवस, मंडे पासून आवर रेग्युलर टाइम 11. ठीक आहे.